नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. PSI कायदे प्रश्नोत्तर विश्लेषण हा घटक आपण सुरू करतोय. याच्यामध्ये आज बघणार आहोत तो म्हणजे भारतीय दंड संहिता 1860 हा कायदा. ओके, आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. या सिरीजमधून आपण आयोगाला विचारलेले जे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांचं ॲनालिसिस किंवा विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये या प्रश्नाचं विश्लेषणामध्ये रिव्हिजन किंवा इतर घटक तुमचा फायदा व्हावा याच्या दृष्टीनं. हे लक्षात घ्या, याच्यामधून तुमची रिव्हिजन होणं किंवा रिव्हिजन करणं तुमचं यातून महत्त्वाचा उद्देश आहे. आणि हा सर्व घटक तुमच्यासाठी फ्रीमध्ये असणार आहे. PSI कायदे प्रश्नोत्तर विश्लेषण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळा घटक हा फ्रीमध्येच कव्हर करत असतो. फक्त काय करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आता सुरुवात करताना काही प्रश्न घेतोय, काही पॉईंट घेतोय, त्या पॉईंटपासून जाऊया, कारण हा कायदा खूप मोठा आहे. याच्यावर तुम्हाला सुरुवात करताना एक महत्त्वाचा घटक, याच्यावर तुम्हाला परीक्षेला ना जवळपास 10 प्रश्न विचारले जातात. आता एका प्रश्नाला 2 मार्क म्हटल्यानंतर तुमचे 20 मार्कासाठी हा कायदा आहे. 20 मार्कासाठी कायदा. तर त्याचे भाग टाईपमध्ये करतोय. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. ठीक आहे, आपला आजचा पहिला भाग आहे. ओके, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये सदोष मनुष्यवध हा खून नसतो? सदोष मनुष्यवध हा खून नसतो कोणत्या परिस्थितीमध्ये? तुम्हाला PSI मुख्य 2013ला विचारलंय. जेव्हा सदोष मनुष्यवध हा स्वतःचा बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर करताना झाला असेल, म्हणजे स्वतःचा बचाव करताना. ठीक आहे, जेव्हा सदोष मनुष्यवध हा आकस्मिक भांडणातून संतापाच्या भरात आकस्मिक मारामारी सुरू झाली असता झाला असेल, जेव्हा सदोष मनुष्यवध गंभीर व आकस्मिक प्रक्षोभामुळे स्वतःवरचा ताबा सुटल्यानं झाला असेल. तर तुम्हाला याच्यात विचारलंय काय की सदोष मनुष्यवध हा खून नसतो कोणत्या घटकामध्ये? आता तुम्हाला घटक काय लक्षात घ्यायचा आहे की सदोष मनुष्यवध म्हणजे भारतीय दंड संहिता दंडविधान संहिता म्हणतो, याच्यातलं कलम कोणतं? भारतीय दंडविधान संहिता कलम असणार आहे तुमचं 299. ओके, कलम असणार आहे 299. आता सदोष मनुष्यवध हा 5 अपवाद आहेत त्याला, की ज्याच्यामुळे हा खून ठरत नाही असं त्यामध्ये सांगितलंय. एक म्हणजे रागाच्या भरात, रागाच्या म्हणजे संतापाच्या भरात, म्हणजे हे डेफिनेटली त्याच्यामध्ये खून नसतो मध्ये येणार आहे. की 5 अपवादामध्ये पहिलं काय सांगितलंय? रागाच्या भरात. दुसरं सांगितलंय आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना, म्हणजे स्वतःचा बचाव करताना, याचा अर्थ दुसरा घटक आहे. तिसरं सांगितलंय सरकारी नोकरी कायद्याच्या बाहेर जाऊन मृत्यू घडवणं, किंवा चौथं सांगितलंय अचानक भांडण. म्हणजे इथे तुम्हाला आकस्मिक शब्द वापरलाय ना, मनुष्यवध हा गंभीर व आकस्मिक प्रक्षोभामुळे स्वतःवरचा ताबा तुटल्यानं, म्हणजे संमतीने केलेले कृत्य किंवा अचानक भांडण. म्हणजे याचा अर्थ हे तिन्ही घटक तुम्हाला हा खून नसतो, सदोष मनुष्यवध हा खून नसतो या घटकाने येणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता घटक काय लक्षात घ्यायचं आहे याचं विश्लेषणामध्ये पहिला घटक भारतीय दंड संहितेचं कलम आहे 299. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये ना विचारलंय अ गट ब गट मध्ये सदोष मनुष्यवध म्हणजे काय. तर इथं तुम्हाला पुढील 5 अपवादामुळे हा खून ठरत नाही सदोष मनुष्यवध. कोणतं? रागाच्या भरात, आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना, सरकारी नोकरांना कायद्याच्या बाहेर जाऊन मृत्यू घडवणे, अचानक भांडण किंवा संमतीने केलेले कृत्य. या 5 घटकामध्ये हा काय होत नाहीये, तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरत नाही असं म्हटलेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये कसं असतं की समजा सदोष मनुष्यवध म्हणजे काय असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं जर झालं तर काय येणार की समजा मृत्यू होण्याचा संभव आहे अशी शारीरिक जखम करण्याचा, म्हणजे आता ज्यांना जो अटॅक करणार आहे हा एक व्यक्ती आहे, त्या दुसरा व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीने या व्यक्तीवर अटॅक केला, पण ह्या व्यक्तीला माहित आहे आता अटॅक कोण करतोय? दुसऱ्या नंबरचा व्यक्ती अटॅक करतोय, पण ह्या दुसऱ्या व्यक्तीला माहित आहे की बाबा मी जर असा अटॅक केला तर हा व्यक्तीला जखम होईल, शारीरिक जखम होईल असं ह्याला माहित आहे, म्हणजे त्यानं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केला आहे. म्हणजे ह्याला ऍक्च्युली माहित असताना तो मुद्दामून तसं करतोय, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने केलेला हा काय आहे? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. ओके, किंवा आपण मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो, म्हणजे ह्याला जाणीव आहे किंवा मी ह्याला मारलं तर हा मृत्यू होऊन जाईल, या व्यक्तीचा मृत्यू होईल, याला जाणीव आहे, तरी सुद्धा तो त्याच्यावर अटॅक करतो. याचा अर्थ हा सुद्धा सदोष मनुष्यवध या घटकामध्ये आपण केलेला आहे. त्याच्यामुळं सदोष मनुष्यवध म्हणजे काय? मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशानं अथवा जिच्यामुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे अशी शारीरिक जखम करण्याच्या उद्देशानं, तसंच एखाद्या कृतीमुळे मृत्यूस कारणीभूत होण्याचा संभव आहे अशी जाणीव असताना जो
कोणी अशी कृती करून मृत्यू घडवतो त्याला मनुष्यवध. म्हणजे याला माहित आहे की बाबा मी ह्याला जर आता मारलं तर ह्याला शारीरिक जखम होईल, किंवा मी जर ह्याचा असा अटॅक केला ह्याच्यावर तर ह्याचा मृत्यू येऊ शकतो, हे याला जाणीव आहे. आणि असं जर झालं तर तो सदोष मनुष्यवध या घटकामध्ये येतो, म्हणजे कलम 299. परंतु सदोष मनुष्यवध याच्यामध्ये 5 अपवादामुळे त्याला खून कन्सिडर केलं जात नाही. समजा रागाच्या भरात केलं असेल, म्हणजे रागाच्या भरात घडलं असेल, किंवा आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना असं घडलं असेल तर तो खून म्हणून कन्सिडर होत नाही, किंवा सरकारी नोकऱ्यांना कायद्याच्या बाहेर जाऊन मृत्यू घडवणं किंवा अचानक भांडण झालं असेल त्याच्यामध्ये येत नाही, किंवा संमतीनं केलेलं कृत्य असं असेल तर त्याच्यामध्ये येत नाही. हा घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हो, आय होप हा प्रश्न समजला असेल की कोणत्या परिस्थितीमध्ये सदोष मनुष्यवध हा खून नसतो. ठीक आहे, हां, इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2012ला मरणास कारण व्हावे या उद्देशाने केलेल्या इजेमुळे मृत्यू झाल्यास हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीने हा अपराध केला आहे असे म्हणतात. म्हणजे आता ह्याला माहित आहे की त्याने इजा केला, मरणास कारण व्हावे म्हणून त्याने इजा केली दुसऱ्या व्यक्तीनं, म्हणजे सदोष मनुष्यवधाचा त्यानं अपराध केला असं म्हटलं. आता लक्षात आहे का, सदोष मनुष्यवध आर्टिकल भारतीय दंडविधान संहिता कलम 299 अंतर्गत येतं. कलम किती आहे? 299. म्हणजे भारतीय दंडविधान संहिता कलम 299 सदोष मनुष्यवध की मृत्यू घडवून आणण्यासाठी केलेलं कृत्य असतं. मृत्यू होण्याचा संभव आहे अशी शारीरिक जखम करण्याच्या उद्देशानं केलेलं कृत्य यामध्ये येतं. मृत्यूस कारणीभूत होऊ, म्हणजे आपण त्याला मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो याची जाणीव सदोष मनुष्यवधामध्ये असणार आहे. आणि परिणामी मृत्यूस कारण व्हावे या उद्देशाने केलेल्या इजेमुळे जर मृत्यू आला तर हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला सदोष मनुष्यवधाचा अपराध केलेला आहे असं म्हटलं जातं. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, याला तुम्ही लक्ष द्या, याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही घटक आहेत, म्हणजे समजा लिमिट आहे. लिमिट म्हणजे कसं की कोणत्या वर्षापर्यंतच्या मुलानं जर एखादं कृत्य केलं ह्या दंडसंहितेप्रमाणे की तो गुन्हा नाही आहे, म्हणजे तिथं म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष किती वर्षापर्यंत असा एक टाईपचे प्रश्न आयोगाला विचारलेत. आता त्याचा पुढचा भाग बघूया. ठीक आहे, आय होप हे लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे भारतीय दंडसंहिता 1860 प्रमाणे डॅश डॅश वर्षाच्या मुलाने कोणतेही कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो. कोणतेही कृत्य करू द्या तो गुन्हा नसतो. जरा तुम्ही इथं इयरमध्ये बघा, 2013ला विचारलाय, 2018ला विचारलाय, म्हणजे अशा टाईपचे प्रश्न सध्या रिपीट होत आहेत की भारतीय दंडसंहिता 1860 किती वर्षाच्या मुलानं कोणतंही कृत्य केलं असतं तर तो गुन्हा ठरत नाही. तर यामध्ये किती सांगितले? 5, 6, 7, 8. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 7, कलम 7. हे लक्षात ठेवा. मग भारतीय दंडसंहितेतलं कलम कोणतं आहे की तुम्हाला 7 वर्षाच्या मुलानं कोणतेही कृत्य केलं तर तो गुन्हा ठरत नाही? तर हे कलम 82 मध्ये सांगितले की 82 मध्ये म्हटले की 7 वर्ष वयाखालील बालकानं केलेली कोणतीही कृती ही अपराध ठरते का? ठरत नाही असं सांगितलं. ओके, जे कोणी नवीन असतील तर त्यांनी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. MPSC ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे. या ठिकाणी अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील, लक्षात राहू द्या. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे भारतीय दंडसंहिता 1860 कोणत्या क्षेत्रात लागू आहे? PSI मुख्य 2013. आता ह्याच्यामध्ये चेंजेस झाले, तो घटक फक्त लक्षात घ्या. आता याचं जर तुम्हाला उत्तर विचारलं संपूर्ण भारतात आहे का, जम्मू काश्मीर राज्याव्यतिरिक्त संपूर्ण भारतात, जम्मू काश्मीर राज्याला स्वतंत्र दंडसंहिता आहे आणि भारतीय दंडसंहिता सर्व राज्यांसाठी समान आहे. आता हे लक्षात घ्या, याचं करेक्ट आन्सर आहे संपूर्ण भारतात आणि भारतीय दंडसंहिता सर्व राज्यांसाठी लागू आहे. हे तुमचं करेक्ट आन्सर सध्याच्या घडीला येणार आहे. म्हणजे हे 2 आणि 3 इथं असणार आहे का? नाही. कारण भारतीय दंडसंहितेमधलं कलम 1 काय म्हणतं की कलम 1 असं सांगतं की ही संहिता संपूर्ण भारतभर लागू आहे. ओके, संपूर्ण भारतभर. आता 1 जानेवारी 1862 पासून याची काय झाली अंमलबजावणी किंवा हा सुरू झाला दंडसंहिता. ओके, 1 जानेवारी 1862. आता जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना अधिनियम जो होता 2019चा, त्याच्यानुसार आता भारतीय दंडसंहिता संपूर्ण भारताला लागू आहे. का बरं असं झालं? कारण 2019 मध्ये 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे काय होतं युनियन टेरिटरी म्हणून लागू झालं. अगोदर कसं होतं, जम्मू काश्मीरला कोणता घटक लागू होत नव्हता. ठीक आहे, त्याच्यामुळे जम्मू काश्मीरला आता 31 ऑक्टोबर 2019 पासून अंमलबजावणी झाली. हे युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे, त्याच्यामुळे जम्मू काश्मीरला आता हे भारतीय दंडसंहिता आता लागू आहे. त्याच्यामुळे स्वतंत्र दंडसंहिता त्यांची नसणार आहे. जम्मू काश्मीरला कसं होतं तर रणबीर दंडसंहिता म्हणून ओळखली जाते.
जम्मू काश्मीरची जी दंडसंहिता होती ती रणबीर दंडसंहिता होती, की 1932 मध्ये जो डोगरा राजघराण्याचे राज्यकर्ते होते महाराजा रणबीर यांनी काय केलं होतं, तर त्यावेळी भारताची दंडसंहिता बनवण्यामध्ये महत्त्वाचे नाव होतं थॉमस मॅकॅले. तर यांच्या मदतीनं त्यांनी काय केलं, ते भारतीय दंडसंहितेचा जो घटक आहे याच्यावर आधारावर जम्मू काश्मीरसाठी रणबीर दंडसंहिता त्यांनी बनवली, तर ती आता लागू नसणार आहे. म्हणजे तुम्हाला आता विचारलं की जम्मू काश्मीर राज्याला भारतीय दंडसंहिता लागू असेल का, तर तुमचं उत्तर असणार आहे हो, हा घटक आहे. तर इथं लक्षात ठेवा, ही संपूर्ण भारतात आणि भारतीय दंडसंहिता सर्व राज्यासाठी लागू आहे. कलम 1 नुसार हा घटक इथं सांगितलाय. म्हणजे तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन देताना किंवा या घटकाला फोकस करताना या मुद्द्याला लक्ष द्या. कलम 1 मध्ये काय सांगितलं, कलम 1 भारतीय दंड विधान संहिता ही काय आहे, संपूर्ण भारतभर लागू आहे, संपूर्ण भारतभर लागू आहे. सुरू कधी झालं होतं ते 1 जानेवारी 1862, ही तारीख लक्षात येते, 1 जानेवारी 1862. आणि जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना अधिनियम 2019 नुसार याच्यामुळे झालं. याच्या अगोदर रणबीर दंड संहिता होती की जी 1932 मध्ये जो डोगरा राजघराण्याचे शासनकर्ते होते, डोगरा राजघराण्याचे शासनकर्ते, त्यांचं नाव होतं महाराजा रणबीर सिंह, ओके, यांनी ती लागू केलेली होती. हा घटक तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. हे लक्षात आलंय का? आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, व्याभिचाराचा किंवा जार कर्माचा गुन्हा कोणाविरुद्ध असतो? व्याभिचार म्हणजे काय? PSI मुख्य 2014 हा प्रश्न विचारला होता. ओके, ह्याच्यातून तुम्हाला पॉईंट कळतील, पॉईंट फक्त लक्षात ठेवा. जो घटक होता त्याची रिव्हिजन करा आणि ते आर्टिकल पाठ करून ठेवायचे, ठीक आहे. व्याभिचाराचा गुन्हा कोणाविरुद्ध असतो? आता आपण जर तुम्ही विचार केला, व्याभिचार म्हणजे काय, विवाहित स्त्रीशी संभोग ठेवणे. व्याभिचार म्हणजे काय, विवाहित स्त्री असेल तर तिच्याशी संभोग ठेवणे याला व्याभिचार म्हणतात, बरोबर. मग व्याभिचार म्हटलं की आपण काय म्हणणार, हे पतीवर असू शकतो, ठीक आहे, पत्नीवर नाही. संभोग ठेवणे किंवा कोणावर येऊ शकतो. तर याचं करेक्ट आन्सर बघा, तर तुम्हाला व्याभिचाराचा गुन्हा म्हणजे तुम्हाला आर्टिकल लक्षात घ्या, विवाहित स्त्रीशी संभोग ठेवणे, भारतीय दंडसंहिता कलम कोणतं येतं, भारतीय दंड विधान संहितेचं कलम आहे 497. भारतीय दंडविधान संहितेचं कलम कोणतं आहे, 497. विवाहित स्त्रीशी संभोग ठेवणे यामध्ये येतो. म्हणजे आरोपी काय करेल, विवाहित स्त्रीशी संभोग करतो, परंतु स्त्रीची हरकत नसते, परंतु तिच्या नवऱ्याची मूक संमती पण नसते. हा घटक इथं लक्षात ठेवा. आता ज्यानं संभोग केला तर तो बलात्कार ठरत नाही, बलात्कार नसतो, परंतु संभोग करणारा पुरुष होतो. अपराधी कोण होतो, त्यातला पुरुष, की ज्यानं तो संभोग केला तो पुरुष ठरतो, अपराधी ठरतो, परंतु पत्नी प्रोत्साहन देणारी म्हणून ती दोषी नसते. म्हणून व्याभिचाराचा जर गुन्हा म्हटलं तर तो कोणाविरुद्ध असतो, पती विरुद्धात असतो. म्हणजे पत्नी विरुद्ध न ठेवता हा काय केला जातोय, पती विरुद्ध ठेवला जातो. व्याभिचाराचा गुन्हा पत्नी विरुद्ध न ठेवता पती विरुद्ध ठेवला जातो, हे लक्षात घ्या. आता दुसरा घटक काय माहिती आहे का, हा घटक अलीकडच्या काळामध्ये पण चर्चेत आहे, पण याच्यामध्ये शिक्षा किती आहे, याच्यामध्ये व्याभिचाराचा गुन्हा स्त्रीशी संभोग ठेवणे याच्यामध्ये जर आरोपी असेल, शिक्षा किती होते, एक तर 5 वर्षापर्यंत होऊ शकते, ओके, किंवा दंड होऊ शकतो, किंवा दोन्ही होऊ शकतात याच्यामधल्या शिक्षेत. परंतु सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटले, मान्य सर्वोच्च न्यायालयानं हा जो कलम आहे म्हणजे हे कलम 497 रद्द केलेला आहे. कलम 497 रद्द केल्यामुळे तो मुद्दा पण अलीकडच्या काळात चर्चेत होता. तर व्याभिचाराचा गुन्हा कोणाविरुद्ध असतो, तर पतीविरुद्ध असतो. हा घटक इथं लक्षात घ्या. म्हणजे कलम 497 भारतीय दंड संविधान संहितेतलं विवाहित स्त्रीशी संभोग करणं, आरोपी विवाहित स्त्रीशी संभोग करतो परंतु स्त्रीची हरकत नसते, ठीक आहे, परंतु नवऱ्याची मूक संमती पण नसते, पण असा संभोग बलात्कार नसतो, हे पण लक्षात घ्या. पण अपराधी जो आहे तो संभोग करणारा जो पुरुष असतो तो ठरतो, परंतु पत्नी मात्र प्रोत्साहन देणारी म्हणून दोषी नसते, हे लक्षात घ्या. पत्नी दोषी ठरत नाही. म्हणून व्याभिचाराचा गुन्हा हा पत्नी विरुद्ध न ठरता कुणाविरुद्ध ठरतो, पती विरुद्ध ठरतो. हा घटक महत्त्वाचा आहे. 5 वर्षापर्यंत दंड किंवा दोन्ही, या दोन्ही शिक्षा यामध्ये आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयानं हा डिसिजन घेतला होता की रद्द करण्याचा, तो मुद्दा पण या ठिकाणी चर्चेत आहे. तर हा घटक थोडेसे फोकस करा, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंडविधान संहितेतील कोणत्या कलमाद्वारे व्यक्ती या शब्दाची व्याख्या सांगितली? व्यक्ती म्हणजे काय? 10, 11, 8, 12 असं ऑप्शन दिले. व्यक्ती म्हणजे कलम 11 मध्ये सांगितले, लक्षात घ्या. व्यक्ती या शब्दाची व्याख्या कुठे सांगितली? कलम 11. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलं, व्यक्ती म्हणजे कोण गटामध्ये येणार, एक तर नैसर्गिक व्यक्ती
किंवा एक कायदेशीर किंवा कृत्रिम व्यक्ती म्हणून, म्हणजे समजा कंपनी किंवा संस्था असेल किंवा संघ किंवा कार्यकारी मंडळ असेल, यांचं एक असणारा घटक म्हणजे एक संघ असलेलं किंवा मनुष्यांचा जमाव असणारा घटक. ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये काय येतं, कलम 11 म्हटलं तर व्यक्ती याची व्याख्या दिली. व्यक्ती या व्याख्येमध्ये कलम 11 मध्ये सांगितलेला आहे, हा घटक इथं लक्षात घ्या. दुसरं म्हणजे तुम्हाला व्यक्तीमध्ये न्यायालयाने वेगवेगळ्या डिसिजनमध्ये निर्णय दिलेत. न्यायालयाचे जे निर्णय आहेत या निर्णयानुसार समजा देवाची मूर्ती असेल, देवाची मूर्ती ही व्यक्ती घटकामध्ये येते का असं विचार. देवाची मूर्ती व्यक्ती घटकामध्ये येते का? किंवा आईच्या उदरातील परिपूर्ण मूल, ओके, आईच्या पोटामध्ये असणारं किंवा उदरात असणारं परिपूर्ण असणारं मूल हे व्यक्तीमध्ये येतं का? तर याचं उत्तर आहे हे दोन्ही घटक व्यक्तीमध्ये येतात. म्हणजे तुम्हाला व्यक्ती असं जर विचारलं तर तुम्हाला घटक कलम 11 लक्षात ठेवा. व्यक्ती किंवा विसम भारतीय दंडविधान संहितेतलं नैसर्गिक व्यक्ती किंवा कायदेशीर व्यक्ती म्हणतो किंवा कृत्रिम व्यक्ती म्हणतो. इथं तुम्हाला न्यायालयाच्या निर्णयाद्वारे व्यक्ती या घटकामध्ये कोणाचा समावेश होतो? देवाची मूर्ती, यस. आईच्या उदरातील परिपूर्ण मूल हे सुद्धा व्यक्ती या घटकामध्ये इन्क्लूड होतं. याही तुम्ही घटक लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोण दंगलीचे घटक आहेत? ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला ना तुमचे रिव्हिजन होण्यासाठी जास्त उपयुक्त होतो, हे लक्षात घ्या. तुमचा अभ्यास झाल्यानंतर रिव्हिजनला तुम्ही याचा वापर करू शकता किंवा तुम्ही अभ्यास करताना या टाईपमध्ये पण करू शकता. प्रश्नोत्तरातनं बराचशी आयडिया तुमची क्लिअर होऊन जाते. दंगलीचे प्रमुख घटक आहेत असं म्हटलंय. PSI मुख्य 2018. मारामारी, दोन किंवा अधिक व्यक्तींची मारामारी, सार्वजनिक ठिकाणी मारामारी किंवा मारामारीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग. तर दंगलीचे प्रमुख घटक कोणते असं विचारले. ऑप्शन आहेत फक्त 2, 2, 3, 2, 4 का वरीलपैकी सर्व. आता भारतीय दंडविधान संहितेतलं कलम कोणतं येतं दंगलीच्या बाबतीमध्ये? तर त्यातलं कलम कोणतं आहे की ज्यामध्ये दंगलीचा मुद्दा सांगितला? ते आहे 159 नंबरचा कलम, दंगल. म्हणून वरीलपैकी सर्व यातला घटक करेक्ट आन्सर आहे. दंगल म्हणजे काय की दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा सार्वजनिक ठिकाणी मारामारी करतात आणि त्यातून शांततेचा भंग होतो, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मारामारी, दंगली हा मुद्दा आहे. मारामारी येतात, मारामारीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग असा घटक त्यामध्ये सर्वच्या सर्व घटक येणार आहे. आता दुसरा घटक आहे दंगल, याच्याबद्दलचं कलम 159 आणि कलम 160 मध्ये काय सांगितलं? दोन कलम येतात. दंगल म्हटलं की दोन कलम. 160 मध्ये सांगितलं की दंगल करण्याबद्दल शिक्षा, दंगल जर केली तर त्याच्याबद्दल शिक्षेची तरतूद 160 मध्ये सांगितले. शिक्षा काय असू शकते? तर 1 महिन्यापर्यंत कारावास होऊ शकतो, 1 महिन्यापर्यंत, किंवा 100 रुपये किंवा दोन्ही असं याच्यामध्ये होऊ शकतं. तर दंगलीच्या बाबतीमध्ये हा मुद्दा इथं लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे दंगल म्हटलं भारतीय दंडविधान संहिता कलम 159 दंगल, दोन किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करतात आणि शांततेचा भंग होतो. ओके, म्हणजे दोन किंवा मारामारी, दोन किंवा अधिक व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी मारामारी आणि शांततेचा भंग, म्हणून वरीलपैकी सर्व आहे. ठीक आहे, 160 दंगल करण्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे. 1 महिन्यापर्यंत, 100 रुपये किंवा दोन्ही, हे दोन्ही घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न आहे भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 10 नुसार कोणत्याही मनुष्य जातीतील स्त्रीचे वय काय? कोणत्याही मनुष्य जातीतील स्त्रीचे वय काय? 18 वर्ष, 21 वर्ष, 7 महिन्याचं वय का कुठलेही वय? प्रश्न समजतोय? कलम 10 नुसार कोणत्याही मनुष्य जातीतील स्त्रीचं वय काय? तर इथं कलम कुठलंही वय येतं. कलम 10 मध्ये म्हणतोय ना की 10 मध्ये काय सांगितलं? स्त्री पुरुषांची व्याख्या. म्हणजे पुरुष म्हणजे काय? कोणत्याही वयाचा पुरुष जातीचा मनुष्य प्राणी. स्त्री म्हणजे काय सांगितलं? कोणत्याही जातीची वयाची, कोणत्याही वयाची स्त्री जातीची, म्हणजे वयाचा कुठलंही वयाचं बंधन नाही. ओके, कुठलेही वय असं म्हटले. म्हणजे इथं घटक लक्षात ठेवा. कलम 10 मध्ये काय म्हटलंय की पुरुष व्याख्या नमूद करताना कोणत्याही, पुरुष म्हणजे काय? कोणत्याही वयाचा पुरुष जातीचा मनुष्य प्राणी. स्त्री म्हणजे काय? ते कोणत्याही वयाची स्त्री जातीची मनुष्य प्राणी. मग इथं तुम्हाला 18, 21, 7 महिने येणार आहे का? तुम्हाला विचारलंय कोणत्याही मनुष्य जातीतील स्त्रीचं वय काय? कुठलेही वय, हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे नकली नाणी तयार करण्यासंबंधित भारतीय दंड संहितेमध्ये किती शिक्षा सांगितले? नकली नाणी तयार करणं. आता अगोदर तुम्हाला नकली नाणं तयार करणं याच्यासाठी आर्टिकल कोणतं? तर भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणण्यापेक्षा भारतीय दंडविधान संहितेमधलं आर्टिकल आहे कलम 231. नकली नाणी जर म्हटलं आर्टिकल 231, याच्यामध्ये काय म्हटलं की जे नकली नाणी ती तयार करणं किंवा त्याच्या जाणीवपूर्वक प्रक्रियेमध्ये सहभागी असणं. म्हणजे तुम्हाला जाणीव आहे, माहीत आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता, याच्यामध्ये तुम्हाला कलम 231 मध्ये सांगितलेलं आहे. मग याच्या
याच्यासाठी शिक्षा काय आहे, शिक्षा होणार 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो प्लस दंड पण याच्यामध्ये होऊ शकतो. 7 वर्षापर्यंत कारावास आणि दंड या दोन्ही शिक्षा म्हणजे नकली नाणी तयार करण्यासंबंधी 7 वर्षापर्यंत कारावास हा तुमचा या ठिकाणी येणार आहे. 2 वर्ष असणार नाही, 3 वर्ष असणार नाही, जन्मठेप असणार नाही. लक्षात येते का, हा घटक खूप महत्वाचा आहे. तुम्हाला म्हटलंय काय, नकली नाणी तयार करणं, कलम 231, नकली नाणं तयार करणं किंवा जाणीवपूर्वक त्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणं 7 वर्षापर्यंत आणि दंड हा त्याच्यामधली शिक्षा आहे. हे सुद्धा घटक फोकस करा. जेवढ्या मी या ठिकाणी प्रश्न कव्हर करीन तेवढा जर व्यवस्थित अभ्यास केला तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, बेकायदेशीर जमावाने केलेल्या गुन्ह्यासाठी जमावातील कोणती व्यक्ती जबाबदार राहील. म्हणजे बेकायदेशीर जमाव आहे, ठीक आहे, आणि यानं केलेला गुन्हा असेल तर मग त्याच्यामध्ये कोण जबाबदार राहील. कोणीही नाही, गुन्हा नाही, ज्या घटकानं गुन्हा केला असेल तो आणि प्रत्येक घटक. आता तुम्हाला जर विचारलं तर बरीच लोक म्हणतील येस, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल की ज्या घटकानं गुन्हा केला तोच त्या ठिकाणी जबाबदार असेल. पण लक्षात ठेवा, बेकायदेशीर जमावाने केलेल्या गुन्ह्यासाठी त्या जमावातील प्रत्येक घटक जबाबदार असतो. हे ऑप्शन येणार आहे का, नाही. म्हणजे भारतीय दंडविधान संहिता मधलं, भारतीय दंडविधान संहिता कलम 141 काय सांगतं, भारतीय दंडविधान संहिता कलम 141 सांगतं बेकायदेशीर जमावाच्या बाबतीमध्ये, बेकायदेशीर जमावाच्या बाबतीमध्ये. आता याच्यावर आयोग वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतो. म्हणजे कसं की बेकायदेशीर जमाव म्हणजे किती लोकांपेक्षा अधिक व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश असतो, हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बेकायदेशीर जमाव, आणि हे कशामध्ये सांगितले, 141 आर्टिकलमध्ये सांगितले, भारतीय दंडविधान संहितेतल्या आर्टिकलात. बेकायदेशीर जमाव म्हणजे काय, तर हा जमाव म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींचा असतो. बेकायदेशीर जमाव किती व्यक्तींचा असतो, 5 किंवा 5 पेक्षा अधिक, 2 किंवा 2 पेक्षा अधिक असं ऑप्शन दिलं जाईल, 3 किंवा 3 पेक्षा अधिक, हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे काय सांगलं, बेकायदेशीर जमाव. परंतु या प्रश्नासाठी आर्टिकल काय की या बेकायदेशीर जमावाने केलेल्या गुन्ह्यासाठी जमावातली प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक घटक जबाबदार असेल, हे आर्टिकल सांगतं कलम 149. आता लक्षात घ्या, कलम 141 काय सांगतं, बेकायदेशीर जमाव याच्याबद्दल. म्हणजे बेकायदेशीर जमाव म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींचा असतो, त्याला बेकायदेशीर जमाव म्हणावं असं म्हटलंय. आणि बेकायदेशीर जमावानं म्हणजे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखादा जर जाणीवपूर्वक अपराध केला असेल तर त्या बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक घटक जबाबदार असतो, हे 149 मध्ये सांगितलं. म्हणजे तुम्हाला आता इथं लक्षात काय घ्यायचंय, कलम 141 बेकायदेशीर जमाव, आणि बेकायदेशीर जमाव 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींचा असतो. आणि 149 कलमामध्ये काय म्हटलं, समान उद्दिष्ट साधण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सदस्य दोषी असतो. प्रत्येक सदस्य, इथं प्रत्येक सदस्य हा वापरलाय, याचा अर्थ तुमचा या ठिकाणी ज्या घटकानं गुन्हा केला असेल तो येणार आहे का, नाही. प्रत्येक घटक याच्यासाठी जबाबदार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचा आहे. आणि याच्यावर प्रश्न विचारतात की बेकायदेशीर जमाव म्हणजे किती व्यक्तींचा असतो. तुम्हाला प्रश्न असा विचारलाय बघा. ठीक आहे, प्रश्न दाखवतो. बेकायदेशीर जमावासाठी किती व्यक्ती लागतात. ओके, 5 किंवा 5 त्यापेक्षा अधिक, 2 व्यक्ती, 3 व्यक्ती, 4 व्यक्ती. लक्षात आलं. मग काय उत्तर असणार, 5 किंवा 5 पेक्षा अधिक. कोणत्या कलमामध्ये सांगितलं, कलम 141, भारतीय दंडविधान संहितेतलं कलम 141 मध्ये हा घटक सांगितलेला आहे. ओके, तर अशा टाईपचे प्रश्न करणं हा खालीलपैकी कोणत्या गुन्ह्यामध्ये दंडनीय अपराध आहे. गुन्हा करण्याची तयारी करणं कोणत्या गुन्ह्यामध्ये दंडनीय अपराध आहे असं विचारले. बनावट नाणी बाळगणं, भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव करणं, दरोडा घालण्यासाठी तयारी करणं, का दंगल करण्यासाठी तयारी करणं. आता तुम्हाला विचारले, आता एक एक घटक आपण बघत जाऊया. पहिला म्हणजे गुन्हा करण्याची तयारी करणं, दंडनीय अपराध. पहिलं दिले बनावट नाणी बाळगणं. बनावट नाणी बाळगणं हे भारतीय दंड संहिता यातल्या कोणत्या कलमामध्ये पाहायला मिळतं, तर ते आर्टिकल येतं 242. एखाद्या व्यक्तीनं नकली नाणं कब्जात बाळगणं किंवा ते कब्जात असलेलं तेव्हा ते नकली असल्याचे त्याला माहीत असलं तरी सुद्धा, तर आर्टिकल त्या कोणत्या आर्टिकलमध्ये येतं, तर हे भारतीय दंड संहिता मधलं आर्टिकल आहे 242 या कलमानुसार. आणि इथं शिक्षा किती आहे, जर अशा प्रकारे एखादं नकली बनावट नाणी बाळगलं तर 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि द्रव्यदंड म्हणजे दंडाची शिक्षा, यामध्ये 3 वर्षापर्यंतचा कारावास असेल आणि द्रव्यदंड हे दोन्ही ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ पहिलं बरोबर येणार आहे का, नाही. दुसरं विधान बघा, भारत सरकार विरुद्ध युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव करणं.
जमवाजमव करणं दंडनीय अपराध आहे का, तर हा आहे. ठीक आहे, जमवाजमव करणं म्हणजे हे कोणतं येतं, भारत सरकार युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमव म्हणजे भारतीय दंड संहिता याच्यामधला आर्टिकल येतं 122. कितवं क्रमांकाचं आर्टिकल आहे, 122. आणि याच्यासाठी असं जर कुणी केलं, भारत सरकार युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव जर केली, तर त्या व्यक्तीला काय होऊ शकतो, एक तर आजन्म कारावास होऊ शकेल, आजन्म कारावास, किंवा 10 वर्षाची शिक्षा त्याला होऊ शकेल, 10 इयरची, किंवा याच्यामध्ये दंडाची शिक्षेची तरतूद पण आहे. म्हणजे दंडनीय अपराध हा सुद्धा डेफिनेटली असणार आहे. म्हणजे मला भारतीय दंड संहितेतलं आर्टिकल 242, भारतीय दंड विधान संहितेतलं आर्टिकल 122 हे दोन्ही या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरले. आता 122 म्हणजे काय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये आता एक लक्षात घ्या, इथं महत्वाचा घटक काय येतो की भारत सरकारवर युद्ध करण्यासाठी हत्यारांची जमवाजमव करणं, हा घटक तुम्हाला या ठिकाणी येतो. ठीक आहे. तिसरं म्हणले दरोडा घालण्यासाठी तयारी करणं. आता दरोडा घालण्यासाठी पूर्व तयारी करणं म्हणजे हे आर्टिकल कोणतं येतं भारतीय दंड विधान संहितेतलं, तर ते आर्टिकल आहे 399. लक्षात घ्या. आणि इथं सुद्धा शिक्षा काय दिली आहे, तर 10 वर्षापर्यंतचा कारावास आहे, 10 वर्षापर्यंत, आणि दंडाची तरतूद आहे, द्रव्य दंडाची तरतूद सुद्धा यामध्ये मेन्शन केलंय. आता एखाद्या व्यक्तीनं जर दरोडा घालण्यासाठी तयारी केली तर हा गुन्हा दखलपात्र आहे. लक्षात घ्या, हा गुन्हा दखलपात्र आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे अजामीन पात्र, अजामीन पात्र हा गुन्हा आहे, या ठिकाणी माहिती. ठीक आहे, याचा अर्थ तिसरं सुद्धा विधान बरोबर आहे. आता राहतो महत्वाचा मुद्दा काय की एखाद्या व्यक्तीनं मैत्रीत्वशी, आता चौथं दिले दंगल करण्यासाठी तयारी करणं. आता दंगल करण्यासाठी तयारी करणं हा घटक कशामध्ये येणार आहे, तर भारतीय दंड संहितेमधलं आर्टिकल येतं 159. दंगल करणं म्हणजे 159, की जो कोणी सरकारशी म्हणजे महामारी किंवा मारामारी किंवा दंगल असा घटक म्हणतो आपण, दंगल. इथं जेव्हा दंगल म्हणजे काय, 2 किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जर मारामारी करून त्या ठिकाणी जर शांतता बिघडवत असतील, म्हणजे कसं, दंगल म्हणजे काय, 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन शांतता म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मारामारी करत असतील आणि त्याच्यामुळं जर शांततेचा भंग होत असेल, शांततेचा भंग, तर त्या ठिकाणी दंगल असं म्हटलं जातं. परंतु दंगल हा गुन्ह्याची पूर्वतयारी करणं हा दंडनीय अपराध आहे का, तर नाही. याचा अर्थ 4 येणार नाही, पण 1, 2, 3 डेफिनेटली, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. आता घटक लक्ष येतोय का बघा, जरी पॉईंट 1 असला तरी आपण तिथं घटक बरेचसे एक्सप्लेन केले, 242, 122, 399 आणि 159, म्हणजे एका पॉईंट मधून 4 आर्टिकल तुमच्या इथं फोकस होतील. ठीक आहे, जाऊया पुढच्या पॉईंटकडे. पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यानं त्रास देण्याकरता किंवा अनावश्यकरित्या अडवलं, तपासलं किंवा अटक केलं, तर तो गुन्हा सिद्ध झाल्यास त्या पोलीस अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती काळासाठी कारावास होऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यानं त्रास द्यायचा आहे अनावश्यकपणे, अनावश्यकरित्या अडवलं, असं म्हटलंय, अनावश्यकरित्या अडवलं, तपासलं किंवा अटक केली आणि गुन्हा सिद्ध झाला, तर त्या पोलीस अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती शिक्षा होऊ शकते, 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष. पहिलं महत्वाचं घटक लक्षात घ्या. आता हा मुद्दा कशामध्ये येतोय, दंड संहितेमध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधला आर्टिकल 147च्या रिलेटेड हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. याचा करेक्ट आन्सर येतं 6 महिने. ओके, करेक्ट आन्सर येतं 6 महिने. 6 महिन्याची शिक्षा होईल किंवा 500 रुपयाचा दंड ही शिक्षा होऊ शकते, 500 रुपयेपर्यंत, किंवा कधी कधी दोन्ही प्रकारच्या शिक्षा यामध्ये तुम्हाला होऊ शकते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे परंतु सरकारी सेवक नाही. सार्वजनिक सेवक आहे परंतु सरकारी सेवक नाही. आता भारतीय दंड विधान संहिता यातलं कोणत्या कलमामध्ये सरकारी सेवक, लोकसेवक किंवा शासकीय सेवक असं म्हणतो, तर कलम येते 21. कलम 21 कोणतं, भारतीय दंड विधान संहिता कलम 21च्या अंतर्गत लोकसेवक किंवा जनसेवक, शासकीय सेवक असं म्हणतो, यांची व्याख्या दिलेली आहे. याच्यामध्ये ना एकूण किती घटक लोकसेवकांच्या व्याख्या सांगितल्यात, 11. अगोदर 12 होत्या, त्यातली 1 वगळण्यात आले, पहिली जी व्याख्या होती ती वगळण्यात आली. हा घटक इथं लक्षात घ्या. आता तुम्हाला म्हटलंय काय, खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे परंतु सरकारी सेवक नाही. ओके, आता तुम्हाला इथं तुम्हाला देताना लोकसेवक, जनसेवक किंवा शासकीय सेवक याची व्याख्या कलम 21 मध्ये दिले. नगरपालिका आयुक्त, न्याय व्यक्ती, कर निर्धारक, हे सर्वच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी काय होतंय, तर सरकारी सेवक आहे यामध्ये पाहायला मिळतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, झेडला गैरहानी व्हावी या हेतूने एने झेडची अंगठी नदीत फेकली तर एने कोणता गुन्हा केला. आता झेड बघा, इथं झेड म्हणतो,
झेडला गैरहानी व्हावी म्हणून झेडला अंगावर, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल असं म्हटलं, या केसमध्ये झेड जो आहे, झेडला अंगठीवर कायदेशीर अधिकार आहे. झेडला गैरहानी व्हावी या वतीने एने झेडची अंगठी नदीत फेकली. झेडची अंगठी नदीत फेकली म्हणजे हा जो झेड आहे तर हा झेडची अंगठीवर, त्याचा जी अंगठी आहे त्याच्यावर त्याचा कायदेशीर अधिकार आहे, कारण त्याची अंगठी कोणी फेकले, एनं फेकले, म्हणजे झेडची जी अंगठी आहे त्याच्यावर त्याला कायदेशीर अधिकार आहे. आणि असा कायदेशीर अधिकार असताना सुद्धा ह्या एनं काय केलं, ह्या झेडची जी अंगठी होती ना तर ती बेकायदेशीर मार्गाने फेकून दिली ना, बेकायदेशीर मार्गाने फेकून दिली. म्हणजे याचा अर्थ गैरहानी व्हावी म्हणूनच फेकलं त्यानं, म्हणून हा गुन्हा काय ठरतो, तर हा गुन्हा अपकृती ठरतो. हा गुन्हा काय ठरतो, अपकृती ठरतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं घटक फक्त समजून घ्या, हा महत्वाचा घटक आहे. म्हणजे गैरहानी, गैरलाभ ह्या ज्या व्याख्या आहेत भारतीय दंडविधान संहितेमधला आर्टिकल येतात 23 मध्ये दिलेले आहेत. म्हणजे इथं घटक लक्षात येतोय का, झेडची अंगठी म्हणजे झेडचा त्या अंगठीवर कायदेशीर अधिकार आहे, परंतु एनं बेकायदेशीररित्या त्याची अंगठी नदीमध्ये फेकून दिली. याचा अर्थ त्या ठिकाणी गैरहानी व्हावी, त्याचं काय तर नुकसान व्हावं या उद्देशानंच त्यानं फेकली, म्हणून हा गुन्हा काय ठरतो, अपकृती ठरतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता लक्षात येतंय, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता 1860च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये अनैसर्गिक अपराधासंबंधी तरतूद केली. अनैसर्गिक अपराधासंबंधी तरतूद भारतीय दंड संहितेमधलं कोणतं आर्टिकल आहे असं विचारलंय. 375, 76, 77 करेक्ट आन्सर आहे 377. लगेच लक्षात आलं पाहिजे. अनैसर्गिक अपराध म्हटलं की आर्टिकल 377. म्हणजे जो कोणी निसर्ग क्रमाविरुद्ध कोणत्याही पुरुषाशी असू द्या किंवा कोणत्याही स्त्रीशी किंवा कोणत्याही प्राण्याशी इच्छापूर्वक शरीर संभोग करतो त्याला नैसर्गिक संभोग असं म्हटलं जातं. आता हा गुन्हा कसा असतो, दखलपात्र असतो का, तर उत्तर आहे हो, हा गुन्हा दखलपात्र असतो. हा गुन्हा अजामीन पात्र असतो का, यस, हा गुन्हा अजामीन पात्र असतो. हा गुन्हा आपापसामध्ये मिटवण्याजोगा असतो का, तर आपापसात हा काय आहे तर न मिटवण्याजोगा असतो, न मिटवण्याजोगा, हे लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला हा घटक लक्षात घ्या. समजा असं कुणी केलं अनैसर्गिक अपराधासंबंधी तरतूद, तर या 377 आर्टिकल नुसार काही शिक्षा दिली आहे का, हा पहिला घटक. तर शिक्षा दिलाय का, तर तुमचं उत्तर असणार आहे हो, शिक्षेची तरतूद आहे. याच्यामध्ये शिक्षा असते 10 वर्षापर्यंत. ओके, 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे किंवा जन्मठेप होऊ शकतो, जन्मठेप, आणि दंड तर असणारच आहे, अधिक दंड. म्हणजे 10 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत किंवा जन्मठेप किंवा दंड ह्याच्यामध्ये. आता ह्या चर्चेतला घटक काय, 377 आर्टिकल सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं, त्यामुळे तो मुद्दा पण चर्चेत होता. हा मुद्दा इथं लक्षात घ्या, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहितेमधील चॅप्टर क्रमांक 21 अंतर्गत बेअब्रूच्या गुन्ह्याची दखल डॅश डॅश द्वारे घेतली जाते. पोलीस रिपोर्ट, व्यथित व्यक्तीने केलेल्या तक्रारी, सोफ्रेनियानं का वरीलपैकी सर्व. आता घटक लक्षात घ्या, तुम्हाला आर्टिकल 21 म्हटले, चॅप्टर क्रमांक 21 बेअब्रूची दखल म्हणजे अब्रू नुकसानीचा. सध्या करंटमध्ये हा घटक चर्चेत आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. पॉलिटिकल व्ह्यू, पॉलिटिकल अंगल, अब्रू नुकसानीचा दावा ठोकला, 100 कोटीचा दावा ठोकला, 200 कोटीचा दावा ठोकला, 300 कोटीचा दावा ठोकला, अशा बऱ्याचसा घटक तुम्हाला चर्चेत आहे. अब्रू नुकसानीचा जो आरोप आहे तर या अपराधाची लेखी फिर्याद करावी लागते. आणि लेखी फिर्याद कुणी करायची असते, ज्यांच्यावर पीडित व्यक्ती आहे, व्यथित व्यक्ती किंवा पीडित व्यक्तीनं करायची असते. पीडित व्यक्तीनं तक्रार केली, पीडित व्यक्ती किंवा व्यथित असणारी एखाद्या घटनामुळे, तर त्यांनी तक्रार करायची असते. म्हणजे बेअब्रूच्या गुन्ह्याची दखल व्यथित व्यक्तीने केलेल्या तक्रारीद्वारे घेतली जाते, हे करेक्ट आन्सर असतं. आता याच्यामधल्या आर्टिकल म्हणजे CRPC, जर तुम्ही हा कायदा घेतला फौजदारी दाखल करण्याकरता ज्या तरतुदी आहेत ना, त्याच्यामध्ये CRPCचा आर्टिकल येतं बघा 199, त्याच्या प्रमाणे हा घटक इथं महत्वाचा आहे. आता इथं लक्षात फक्त काय घ्या, भारतीय दंड संहिता म्हटलेलं आहे. तर फिर्याद कधी दाखल करू शकतो, समजा एखाद्यानं, तर फिर्याद अपराध घडल्यापासून, फिर्याद कधी दाखल केली जाईल, अपराध घडल्यापासून 6 महिन्याच्या आत. लक्षात घ्या, म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा जो ह्या पीडित व्यक्तीने ठोकायचा असतो त्या व्यक्तीवर, तर त्यांना अपराध घडल्यापासून 6 महिन्याच्या आत हा घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या. पण आता ह्याच्यामध्ये पण काही अपवाद आहेत. अपवाद म्हणजे काय, ही व्यथित असलेली व्यक्ती किंवा तक्रार करणारी जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती जर समजा थोडीशी अज्ञान असेल, सज्ञान नाही अज्ञान आहे, किंवा वेडी असेल, किंवा आजारीपणामुळे काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन
पूर्व परवानगी घेऊन, म्हणजे जे आपलं न्यायालय आहे ह्या न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन काय करू शकतात, तर इतर व्यक्ती सुद्धा फिर्याद देऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणजे इथं अपवाद काय आहे, जर ती व्यक्ती अज्ञान असेल, वेडी असेल किंवा एखाद्या आजारामुळे ती हजर राहू शकत नसेल किंवा प्रॉब्लेम येत असेल, तर न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन इतर व्यक्ती सुद्धा त्याची फिर्याद देऊ शकतात असं यामध्ये म्हटलेलं आहे. ओके, हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या बाबतीमध्ये तसेच कलम 21 मधलं IPC मधलं कलम 21 आहे, त्याच्यामधलं सेशन्स कोर्ट आहे ना त्याची दखल घेत असतं सेशन्स कोर्ट. परंतु सरकारी वकिलाची लेखी फिर्याद त्या ठिकाणी लागत असते. हे घटक, आता घटक लक्षात आलाय का मुद्दा? ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहितेतील कलम 298 अन्वये एखाद्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक भावना दुखवण्याकरता काही अपशब्द वापरणे, अगर काही वस्तू दाखवणे किंवा हावभाव करणे हा व्यक्तिगत गुन्हा असून त्याकरता डॅश डॅश पर्यंत कैद, अगर दंड, अगर दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दिलंय काय तो घटक फक्त समजून घ्या. भारतीय दंड संहितेतला आर्टिकल दिले 298, म्हणजे धार्मिक भावना दुखवण्यासाठी बुद्धिस्ट परस्पर किंवा दुष्ट हेतून गोष्टी जर केल्या असतील, म्हणजे कसा एखादा शब्द उच्चारला असेल, की बाबा ह्याची भावना दुखावेल आणि काहीतरी त्रास होईल त्याला, या भावनेनं बोलला असेल, किंवा एखाद्या घटकामध्ये हावभाव केला असेल भावनापूर्वक, म्हणजे असा हावभाव केला असेल की ज्यामुळे तो पुढचा व्यक्ती दुखावला जाऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये, किंवा एखाद्या व्यक्तीनं कोणताही आवाज काढला असेल, मिमिक्री केली असेल कोणताही आवाज, पण ज्यामुळे तो दुखावला जाईल पुढचा व्यक्ती, असं झालं असेल. ठीक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या नजरेस पडेल अशी एखादी वस्तू ठेवेल अशा प्रकारे केला असेल, तर याच्यामध्ये शिक्षेची तरतूद. पण पहिली गोष्ट, एखाद्या व्यक्तीला धार्मिक भावना दुखवण्याकरता शब्द वापरले, वस्तू दाखवले, हावभाव केला, हा व्यक्तिगत गुन्हा आहे. मग हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर लक्षात घ्या, हा गुन्हा अदखलपात्र आहे. इथं एवढं घटक लक्षात ठेवायचं आहे, हा गुन्हा दखलपात्र नाहीये, अदखलपात्र आहे. हा गुन्हा जामीन पात्र आहे. हे दोन्ही घटक इथं लक्षात घ्या. आणि याच्यासाठी शिक्षा काय? 1 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो, 1 वर्षापर्यंत कारावास, किंवा दंड होऊ शकतो, किंवा दोन्ही घटक यामध्ये होऊ शकतात. म्हणजे 1 वर्षापर्यंत, म्हणजे 1 वर्ष तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात येत आहे. तर भारतीय दंड संहितेतले कलम 298, एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या धार्मिक भावना दाखवण्याकरता काही अपशब्द वापरले किंवा वस्तू दाखवले किंवा हावभाव केलं, तर हा व्यक्तिगत गुन्हा असून त्याला 1 वर्षापर्यंत कैद, अगर दंड, अगर दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 1 वर्षापर्यंत दंड, हा मुद्दा तुमच्या इथं लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आय होप हा लक्षात आला असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, जिचा मृत्यू घडून आला ती व्यक्ती डॅश डॅश वयावरील असून तिने स्वतःच्या संमतीने मृत्यू पत्करला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्करला असेल, तर सदोष मनुष्यवध हा खून होत नाही. म्हणजे जिचा मृत्यू घडून आली आहे ती व्यक्ती किती वर्षाची, म्हणजे खुनाच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे भारतीय दंड संहितेतलं कलम कोणतं येणार आहे? खून म्हणतोय ना, तर कलम 300 असणार आहे. याच्यामध्ये काय म्हटलं की या कलमान्वये, हा खून जो कलम आहे या कलमान्वये, तर सदोष मनुष्यवध खून नसतो. जेव्हा सदोष मनुष्यवध जो आहे, मनुष्यवध हा खून नसतो केव्हा, असं त्याच्यामध्ये 5 अटी सांगितलेत. किती अपवाद सांगितलेत? 5. समजा एखाद्या व्यक्ती रागाच्या भरात आहे, त्या व्यक्तीला राग आला आणि रागाच्या भरात जर तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नसेल, ताबा न ठेवू शकल्यामुळे राग आला, स्वतःवर ताबा नाही ठेवला, तर तो अपराध ठरू शकतो. सदोष मनुष्यवध नसतो असं यामध्ये म्हटलेलं आहे. हा खून होत, सदोष मनुष्यवध हा खून होत नाही. रागाच्या भरात केलं तर खून होत नाही. किंवा एखाद्यानं आत्मसंरक्षण करायचं होतं, मर्यादा ओलांडली आणि त्याच्यामध्ये जीव येणं जाणं असं घडलं असेल, किंवा एखादा सरकारी नोकराने कायद्याच्या बाहेर जाऊन जर मृत्यू झाला असेल तर, किंवा एखाद्या वेळेस अचानक भांडण होतं बघा, अचानक भांडण, तो सुद्धा घटक याच्यामध्ये येतो, किंवा एखाद्या वेळेस संमतीने ठार मारणं. म्हणजे जिचा मृत्यू झाला आहे अशी व्यक्ती 18 वर्ष व त्यावरील, उत्तर आहे तुमचं 18 वर्ष व त्या वयावरील असून तिने स्वतःच्या संमतीने जर मृत्यू पत्करला किंवा स्वतःवर जोखीम घेतली, धोका पत्करला, तर सदोष मनुष्यवध हा काय नसतो, खून होत नाही, असा त्या ठिकाणी अर्थ होतो. म्हणजे इथं उत्तर काय पाहिजे होतं तुमचं? 18 वर्ष. काय पाहिजे होतं? 18 वर्ष. आणि खून म्हटलं की कलम कोणतं? भारतीय दंड संहितेतलं कलम क्रमांक येतं 300, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भारतीय दंड संहिता 1860 कलम 498 अ नुसार विवाहित स्त्रीचा पती अगर त्याचे नातेवाईक यांनी जर विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक दिली
तर त्या पावतो शिक्षा व दंड सांगितलंय. म्हणजे हा घटक लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या विवाहित स्त्रीला तिच्या पतीनं किंवा त्यांच्या नातेवाईकानं जर त्यांना स्त्रीला जर क्रूरपणे वागणूक दिली तर कितीपर्यंतची शिक्षा आणि दंड सांगितले. म्हणजे 498A मध्ये म्हणतो भारतीय दंड संहितेमध्ये, ठीक आहे, याच्यापर्यंतची शिक्षा आहे ती म्हणजे 3 वर्ष. काय सांगितले? 3 वर्ष किंवा दंड असं सांगितलेलं आहे. आता क्रूरपणे इथे एक शब्द प्रयोग वापरलाय बघा, तुम्हाला दिसते का बघा, क्रूर वागणूक दिली. क्रूर वागणूक दिली म्हणजे काय की जाणीवपूर्वक असं वर्तन केलं, की जाणीवपूर्वक असं एखादं वर्तन केलं की ज्या वर्तनामुळं त्या व्यक्तीचा जर आत्महत्या केली, म्हणजे जाणीवपूर्वक असं वर्तन केलं तर त्या स्त्रीनं आत्महत्या केली तर असं होऊ शकतं केसमध्ये, ठीक आहे. म्हणजे क्रूरपणे वागवणं म्हणजे कसं तर जाणीवपूर्वक असं वर्तन केलं की ज्यामुळे ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल किंवा त्यामुळे तिच्या जीविताला स्वास्थ्याला शारीरिक व मानसिकरित्या दोन्ही घटक, शारीरिक पण असणार आहे आणि मानसिक पण धोका निर्माण होईल, किंवा तिच्याकडून मालमत्ता किंवा मौल्यवान रोकड घेण्यासाठी बेकायदेशीर मागणी करणं, पैशांची मागणी करणं, हे सगळे घटक ना तुम्हाला यामध्ये येतात. तर शिक्षा काय? 3 वर्षापर्यंतचा दंड शिक्षा सांगितलेली आहे आणि दंड याच्यामध्ये सांगितलेला आहे. आता हा गुन्हा कशामध्ये येतो तर हा गुन्हा दखलपात्र आहे का? तुमचं उत्तर असायला पाहिजे हा गुन्हा दखलपात्र आहे. लक्षात घ्या, हा गुन्हा दखलपात्र आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे, दखलपात्र गुन्हा आहे. आता संबंधित स्त्रीचे नातेवाईक सुद्धा रितसर त्या ठिकाणी काय करू तक्रार करू शकतात, न्यायालयाच्या परवानगीने तक्रार देऊ शकतात. हे तुमच्या CRPC मध्ये सांगितले बघा, ठीक आहे. याचा अर्थ 3 वर्षांनी दंड हा घटक फक्त लक्षात ठेवा. हे करंट इश्यूवर, करंट गोष्टीवर बेस असणारा हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस